माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. खरेदी दस्त झालंय ते सुद्धा रजिस्टर खरेदी दस्त झालंय. तरीसुद्धा पूर्ण पैसे देऊनही तलाठी अण्णा म्हणतेत की तुमची सातबाराला नोंद होणार नाही. पण असं का? नक्की कायदा कुणाच्या बाजूने? तर याबाबतची कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन ॲक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट यातला फरक समजून घ्यावा लागेल. परंतु त्याआधी एका सोप्या उदाहरणाद्वारे सांगायचं तर एक उमेश नावाचा व्यक्ती असतो. तो एक शेतजमीन खरेदी करतो. ती शेतजमीन तो रजिस्टर खरेदी दस्ताने खरेदी करतो. रजिस्टर खरेदी दस्त झाल्यानंतर उमेश तो दस्त त्या दस्ताची झेरॉक्स सोबत अर्ज घेऊन तलाठी अण्णा यांच्याकडे जातो. तलाठी अण्णा त्यावेळेस म्हणतात की तुमचा या खरेदी दस्ताच्या आधारे फेरफार होऊ शकत नाही, त्यामुळे तुमचं सातबाराला नाव चढू शकत नाही. त्यावेळेस उमेश म्हणतो, मी तर खरेदी दस्ताचे पूर्ण पैसे दिलेले आहेत आणि शिवाय माझा दस्त सुद्धा रजिस्टर आहे. मग काय अडचण आहे? नक्की कोणाचा विरोध आहे माझ्या नोंदीसाठी? तर हे आपण पुढे जाणून घेऊया. यासाठी सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणजे भारतीय नोंदणी कायदा आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट म्हणजेच भारतीय करार कायदा याबाबत जाणून घेऊया. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये सेक्शन 70 म्हणजे सेक्शन 17 काय सांगते? रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये सेक्शन 17 असे सांगते की ज्या वेळेस तुम्ही 100 रुपयापेक्षाचा जास्त व्यवहार कराल, 100 रुपयापेक्षा जास्त मोठा व्यवहार कराल, जमिनीच्या विक्री संबंधीचा व्यवहार कराल, प्रॉपर्टीच्या विक्री संबंधीचा व्यवहार कराल, तो व्यवहार नोंदणीकृतच असला पाहिजे असं सेक्शन 17 सांगते. म्हणजे इथे तो व्यवहार नोटरी करा असं म्हणत नाहीये, तो व्यवहार रजिस्टर नोंदणीकृत करा असं म्हणतायत सेक्शन 17. आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधलं सेक्शन 10 काय सांगतंय? कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधलं सेक्शन 10 सांगतंय की तुम्ही त्या व्यवहाराचे पूर्ण पैसे दिले म्हणजे तो व्यवहार वैध झाला. पैसे पूर्ण दिले, करार पूर्ण झाला, व्यवहार पूर्ण झाला असं सेक्शन 10 सांगतंय कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये. तर रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये सेक्शन 47 असं सांगतंय की ज्या तारखेपासून तुमचा खरेदी दस्ताचा व्यवहार पूर्ण होतो त्या तारखेपासून खरेदीदारास त्या प्रॉपर्टीची मालकी प्राप्त होते. म्हणजे ज्या दिवशी खरेदी दस्त होईल त्या दिवशी त्या प्रॉपर्टीची मालकी ही खरेदीदाराची होईल असं सेक्शन 47 रजिस्ट्रेशन ॲक्टमधलं सांगतंय. त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये सेक्शन 37 काय सांगतंय? तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधलं सेक्शन 37 असं सांगतंय की ज्या वेळेस खरेदी दस्ताचा दस्त पूर्ण होतो त्यानंतर विक्रेत्याने, ज्याने जमीन दिले त्या विक्रेत्याने त्या दस्ताबाबतची नोंद थांबवणे म्हणजेच एक प्रकारे त्या कराराचा भंग करणे असं होतं. दोन्ही पक्ष खरेदीदार आणि विक्रेता दोघांनी सुद्धा कराराच्या नियम आणि अटी पाळणे बंधनकारक आहे असं सेक्शन 37 सांगतं. मग या खरेदी दस्ताच्या नोंदीसाठी जी सातबारा सदरी नोंद होणं गरजेचं असतं त्याला मूळतः त्या व्यवहाराला विरोध कोण करतं? तर जसं मी मगाशी उमेशचं उदाहरण दिलं, उमेशच्या व्यवहाराला नंतर तो विक्रेताच विरोध करतो की नोंद घालू नका. पण बऱ्याच वेळेला असं होतं 50% विरोध हा विक्रेत्याचा असतो की विक्रेता नंतर म्हणतो की नोंद घालू नका कारण आमची अजून वाटणीच झालं नाही. कधी कधी त्यातला एखादा त्याच्याच प्रॉपर्टीतला एखादा सहिस्सेदार विरोध करतो नोंदीला. तो म्हणतो नोंद घालू नका कारण आमचं अजून सरसनिरसमानाने वाटपच झालेलं नाही. आता तिसरा प्रकार कसा होतो? तिसरा प्रकार असा होतो की काही वेळेला जे हे असतात की बाबा त्या विक्रेता असतो त्याने काही वर्षापूर्वी की काही दिवसापूर्वी दुसऱ्या कुणाबरोबर तरी साठेकत केलेलं असतं आणि त्याला कमिटमेंट दिलेलं असतं की बाबा मी ही प्रॉपर्टी तुला देणार आहे. मग तो उठून बसतो की पहिला तर आमच्यासोबत साठेकत केलंय, आता ह्यांच्याबरोबर कसं काही खरेदी दस्त केलं. मग त्याच्यात तो आक्षेप घेतो की नोंद घालू नका. मग खरा हा प्रश्न पडतो की सातबारा मोठा की खरेदी दस्त मोठा? नक्की कायदा आहे कुणाच्या बाजूने? खरेदी दस्ताच्या बाजूने कायदा आहे की सातबाराच्या बाजूने कायदा आहे? आणि खरंच सातबाराची नोंद होणं गरजेचं असतं का? कारण सातबारा तर मालकीचा पुरावा होत नाही, मग त्याची नोंद का व्हावी? तर हे सगळं आता जाणून घेऊया. आता बघा, एक सर्वसामान्य साधारण माणूस आहे ज्याने खूप असं पैसे साठवून
बायकोचे दागिने मोडून, FD मोडून, पिगम्या मोडून, सगळं मोडून एक त्याला कुठेतरी चांगली शेतजमीन दिसते किंवा एक प्रॉपर्टी जमीन दिसते आणि ती त्याला घ्यावीशी वाटते, की ही जमीन चांगली आहे आणि घ्यावी, आणि तो विक्रेता आहे तोही चांगला माणूस आहे, गावातलाच आहे, आपण ही प्रॉपर्टी घ्यावी असं म्हणून तो पूर्ण जमापुंजी एकत्र करतो. आणि ती प्रॉपर्टी घेण्यासाठी तो विक्रेता आणि तो खरेदीदार पहिल्यांदा जातात दुय्यम निबंधक कार्यालय, या सगळ्या रेव्हेन्यू अथॉरिटी आहेत बरं का. दुय्यम निबंधक कार्यालयात तो जातो दस्त करायसाठी. आता आपला जो आहे मूळ नायक तो एक सर्वसामान्य माणूस आहे. म्हणजे बघा इथे एक सर्वसामान्य माणूस, हे फक्त सर्वसामान्य माणसाचं मी सांगते. सर्वसामान्य माणूस आहे तो बघा, हा फक्त सर्वसामान्य माणूस, त्याच्या जास्त कॉन्टॅक्ट नाही, ओळखी नाहीत, काय नाही, तो आपला एक साधा सिंपल माणूस आहे जो फक्त एक कुटुंब, आपण आणि आपली एक प्रकारची सामाजिक जाणीव असणारा सर्वसाधारण माणूस. तर तो दुय्यम निबंधक कार्यालयात जातो. मग त्याला सांगितलं जातं की बाबा तो सगळे प्रोसिजर पूर्ण करतो बरं का. वकिलांकडनं सर्च रिपोर्ट घेऊन येतो, त्यानंतर पेपरमध्ये जाहीर नोटीस देतो आणि त्यानंतर जे जमिनीसोबत जे डॉक्युमेंट जोडले जातात ते सर्व डॉक्युमेंट जोडतो आणि कराराची पूर्तता करतो आणि खरेदी दस्त म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टर खरेदी दस्त करून घेतो. मग त्याचं खरेदी दस्त सुरुवातीला होतं ते पण काय सहज होत नसतं, काही ना काही तिथे पण क्युरीज काढल्या जातात, अडचणी काहीतरी काहीतरी काय निघतच राहतं की बाबा तुझं वर्ग 2ची जमीन आहे म्हणा, किंवा तुझ्या जमिनीवर अजून बोजा दिसत आहे बाबा, किंवा तुझं अजून टायटल क्लिअर नाही आहे असं दिसत आहे, सहीसेदाराची तुझी परवानगीचं नाही, असं काही ना काहीतरी कारण काढलं जातं. मग त्यावेळेस ते त्यांच्याच लागीचा एक असतो म्हणजे वकिलांना काही वेळेला सांगितलं जातं की बाबा तेवढं बघा आमचं खरेदी दस्त होत नाही आहे, किंवा मग काही वेळेला तिथे ते बाहेर असतात, एजंट असतात किंवा ते स्टॅम्प वेंडर असतात, त्यांच्याद्वारे दस्त केला जातो. का दस्त केला जातो तर खरेदीदार आणि विक्रेत्याचं एकमेकाचं व्यवस्थित बॉन्डिंग असतं, चांगले संबंध असतात, त्यामुळे तो व्यवहार पूर्ण होतो. ठीक आहे, तो व्यवहार पूर्ण झाला, खरेदी दस्त पूर्ण झालं. आता खरेदी दस्त कार्यालयातून हा आपला सर्वसामान्य माणूस, हा हिरो आपला, हा बाहेर पडतो आणि एक अर्ज तयार करतो. अर्जासोबत तो खरेदी दस्ताचं झेरॉक्स जोडतो, सातबारा जोडतो, फेरफार जोडतो आणि एक साधा अर्ज करून तो तलाठी कार्यालयात जातो. विशेषतः म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरं प्रोसिजर अशी आहे की तर रजिस्टर दस्त झाला की आपोआप खरं नोंदीला ते पुढे गेलं पाहिजे, पण ते नोंदीला तसं आपोआप पुढे जात नाही, आपल्यालाच पुढची कारवाई करावी लागते. दस्त सगळं विघ्न पार पडलं, दस्त व्यवस्थित झाला, 4 पैसे काही द्यावे लागले ते पण दिले एक्स्ट्रा, आणि दस्त झाला, सगळी स्टॅम्प ड्युटी भरली, सगळं झालं. आता व्यवहार पूर्ण झाला, तलाठी कार्यालयात आला, अर्ज केला की बाबा आमची नोंद व्हावी, सातबारा पूर्वी हा असा होता, फेरफार त्याचा असा होता, पण आता खरेदीत असताना ही प्रॉपर्टी माझी झालेली आहे, त्यामुळे माझी या नोंद व्हावी, म्हणून तो तलाठी कार्यालयात जातो. मग तलाठी कार्यालयात नोंदीसाठी काही वेळेला तलाठी यांना म्हणतात की बाबा नोंद होत नाही, कारण तुझ्या नोंदीला आधीच कुणीतरी अर्ज दिलाय की ह्या खरेदी दस्तासाठी ही नोंद होऊ नये. आता आपला जो सर्वसामान्य माणूस असतो तो अचंबित होतो, तो म्हणतो कशी काय, मी तर रीतसर सगळ्या ज्या काही असतील रूल्स रेग्युलेशन पाळून मी दस्त केलेले आहे, मग का नोंद होत नाही, पैसे पण मी पूर्ण दिलेले आहेत दस्ताचे. नाही नाही, तुझ्या दस्ताला विरोध आहे, त्यामुळे तुझ्या नोंदीलाच विरोध आहे, त्यामुळे ही नोंद तुझी होत नाही, असं तलाठी यांना म्हणतात आणि त्याचा तो अर्ज रिजेक्ट करतात. मग मग हा विचारतो सर्वसामान्य आपला माणूस, मग काय करू दे. ते म्हणतात सर्कल अण्णांना भेटा. बघा सर्कल अण्णा काय म्हणतात, म्हणजे मंडल अधिकारी यांना भेटा, असं तलाठी यांना सजेस्ट करतात आपल्याला. मग आपण हा आपला सर्वसामान्य जो हिरो असतो तो जातो सर्कलमध्ये, मंडल अधिकारी कार्यालयात, म्हणजे सर्कल ऑफिस. मग मंडल अधिकारी कार्यालयात गेल्यावर सर्कल अण्णा काय म्हणतात, सर्कल अण्णा म्हणजेच मंडल अधिकारी, सर्कल अण्णा काय म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे, तर ते म्हणतात तलाठी अण्णा नोंद घाले ना, ते म्हणतात नोंदीला विरोध आहे, त्यामुळे नोंद घालता येत नाही असं ते म्हणतात. मग सर्कलांना म्हणते ठीक आहे, तुम्ही तुमचा अर्ज ठेवा, त्याच्यावर आपण केस चालवू. मग ती केस सुरू होते त्याच्यावर सर्कलांनांपुढे. मग सर्कलांनांपुढे केस सुरू झाल्यावर हा सर्वसामान्य माणूस सर्व डॉक्युमेंट्स कागद वगैरे देतो, त्याला विरोध करणारी माणसं येऊन ते सुद्धा काही डॉक्युमेंट पुरावे देतात, त्यांच्यापुढे एक छोटं म्हणजे कोर्ट असल्यासारखंच त्यांच्यापुढे ती केस चालते, त्याच्या तारखा पडतात. आणि मग त्यानंतर सर्कलांना एकतर काहीतरी निर्णय देणार असतात. मग सर्कलांना काय म्हणतात की बाबा मगाशी आपण जे सेक्शन सांगितले त्यानुसार सर्वसामान्य आपला जो माणूस असतो त्याने वकील चांगला बघून दिलेला असतो, तर मग तो म्हणतात की तुमची नोंद होते, काय अडचण आहे, तुमचं पूर्ण झालेलं आहे, सगळं व्यवहार तुमचा व्यवस्थित आहे, काय अडचण नाही, नोंद करतो मी, पण ह्याची नोंद झाली
की पुन्हा जे विरोध करतात ते काही शांत बसत नाहीत. ते पुन्हा येतात तहसील कार्यालयाकडे तक्रार घेऊन ती, की बाबा ही जी नोंद आहे ती मला मान्य नाही. त्यामुळे सर्कलांना जी फेरफार झालेला असतो ते तिथेच थांबवतात. ते म्हणतात आता 7/12 होणं जरा मुश्किल दिसतंय, कारण तुमच्या नोंदीला ह्यांनी तहसील कार्यालयात तक्रार दिलेली आहे. मग आपला सर्वसामान्य माणूस परत तहसील कार्यालयात जातो, तहसीलदार साहेबांना भेटतो. म्हणतो साहेब माझा खरेदी दस्त व्यवस्थित आहे, दुय्यम निबंध कार्यालयातून मी तर खरेदी दस्त अगदी व्यवस्थित करून घेतलेला आहे. मग माझी नोंद का थांबली, काय अडचण आहे माझ्या नोंदीला, सगळं अटीशर्ती मी तर पूर्ण केलेल्या आहेत. मग तहसीलदार साहेब म्हणतात की आता तुमची जी काही पूर्तता आहे त्याची तारखा पडतील, मग बघा मग तुमचं ठरवा, असं ते म्हणतात. मग हे ते पण एक तारीख पडते दोन्ही बाजूचे येऊन. पण आता सर्कलांना म्हणते वरून तहसील कार्यालयातून मला आदेश आल्याशिवाय मी काही नोंद घालू शकत नाही, कारण माझ्यावरती तहसील कार्यालय आहे, तहसीलदार साहेब असल्यामुळे मी काही ती नोंद करू शकत नाही. त्यानंतर मग आता हे सगळं होईपर्यंत बराच कालावधी जातो, 6 महिने जातात. 6 महिने निघून गेले पुढे की विलंब लागला, दस्त 3 महिन्याच्या आत नोंद झाला पाहिजे, 6 महिने तिथेच होऊन जातात. मग परत तहसील कार्यालयातून सांगतं ह्यांना असा आदेश येतो की बाबा 6 महिने होऊन गेलेत, तुझ्या दस्तात अडचणी आहेत, तू सक्षम कोर्टाकडे जाऊन तुझे नोंदीसाठी हे कर, सक्षम कोर्टाकडे जाऊन नोंदीसाठी तू मागणी कर. मग पुन्हा हा आपला सर्वसामान्य माणूस RTS अपील दाखल करतो, 6 महिन्याचा विलंब माफ व्हावा, 6 महिन्याचा विलंब माफ होऊन माझा खरेदी दस्त नोंद व्हावा म्हणून. आता प्रांताधिकारी रेव्हेन्यू अथॉरिटीकडेच अर्ज केल्यावर हा जो असतो, हा अर्ज ह्या कार्यालयाकडे तारखा चालतात, त्याच्या विरोधीला जे विरोध करतात ते पार्टी येतात, आपण आपला सर्वसामान्य अपेलंट होतो, विरोध करणारे रिस्पॉन्डंट होतात. आणि मग दोन्ही बाजूचा युक्तिवाद होतो, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्यानंतर पहिला विलंब माफीच्या अर्जावर निकाल होतो, एवढा विलंब माफ करावा की नाही. आणि त्यानंतर मग पुढचा मेन अपील डिसाईड होतो. मेन जो अपील असतो ते ह्याच्यामध्ये ठरवला जातो, या कार्यालयामध्ये. एक प्रकारे कोर्टच असतं, प्रांतांचं कोर्टच असतं एक प्रकारचं हे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला आमच्या एका प्रकरणात असंच झालं. आम्हाला माहिती होतं हे रेव्हेन्यू अथॉरिटीमध्ये वेळ लागणार, आम्ही आपलं कोर्टामध्ये दावा केला. आता समजा जेव्हा तुम्हाला पूर्ण वाटतं की बाबा तिथे आमचा माणूस, सर्वसामान्य माणूस गेला तो, तरी तिथे त्याला अडवणूक केली जाते की बाबा तू तिथे यायचं नाहीस. त्याचे सहिस्सेदार बाकीचे असतात प्रॉपर्टीतले किंवा इतर कोणी ऑब्जेक्शन घेणार असतात, ते त्याला अडवतात की बाबा तू तिथे येऊ नको, कब्जा घेऊन देत आहेत. आम्ही आपल्या कोर्टात दावा करतो आणि तिथं स्टे मिळवतो की बाबा आधीच एकतर आमच्याबरोबर ह्याने व्यवहार केलेला आहे विक्रेत्याने, आणि तिसऱ्या माणसाला कुणाला विकून आम्हाला आणि अडचणीत आणू नये म्हणून आम्ही स्टे ॲप्लिकेशन चालवतो आणि स्टे मिळवतो. मग आम्ही स्टे मिळवल्यावर आम्ही प्रांतांच्या कार्यालयात रेव्हेन्यू अथॉरिटीकडे ते दिलेला स्टे देऊन सुद्धा त्या आमच्या माणसाची नोंद झाली नाही. शेवटी अशा काही अडचणी येतात की इथं काही वेळेला खटकलं जातं, कधी निघून पण जातं व्यवस्थित काम आपलं, आणि कधी अडवलं पण जातं, होतं. मग आपण काय करायचं, आपल्याला काही इथेच दरवाजा संपला आपला, हे संपलं असं नाही. परत आपल्याला जिल्हा कलेक्टर कार्यालय आहे, जिथे आपण सेकंड अपील दाखल करतो जिल्हा कलेक्टर कार्यालयाकडे. आणि तिथे आपण म्हणून काय असते माहिती आहे का, ह्या सगळ्या प्रोसिजर होत असताना रेव्हेन्यू अथॉरिटीच्या कोर्टाकडे आपण दावा करणं योग्य असतं. बरेच जण म्हणतात की वकिलांचं काय सांगायचंच असतं की कोर्टात दावा करा, ते त्यांच्या फायद्यासाठी सांगतात. तसं नसतं. वकील का सांगतात कोर्टाकडे दावा करा, कारण कोर्टाकडे ती पावर्स आहेत. एखादा दस्त कायदेशीर किंवा बेकायदेशीर हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे. एखादा दस्त कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्टे घेणं. तुम्ही जर का स्टेज घेतला नाही तर त्या माणसाने आणि तिसऱ्या माणसाला विकून टाकली ती प्रॉपर्टी, मग आपल्या खरेदीदाराने काय करायचं. त्यामुळे कोर्टात दावा करणं बेस्ट ठरतं. आता विषय कसा होतो, ह्या ज्या रेव्हेन्यू अथॉरिटी आहेत, आता ह्यांचं काम आहे दस्त करणे. रजिस्टर दस्त झाला, एकतर होत असेल तर हो म्हणणार, नाही तर सोडून देणार. पण रजिस्टर खरेदी दस्त तुम्ही करताय कार्यालयामध्ये बसून, ठीक आहे, दुय्यम निबंधक रजिस्टर दस्त करतायत, तेव्हा तिथे काय अडचण येत नाही, दस्त व्यवस्थित होतो, व्यवहार पूर्ण होतो, लाखोचा व्यवहार, करोडोचा व्यवहार पूर्ण होतो. अडचण कुठे येते मग, तलाठी कार्यालय, सर्कल, तहसील, प्रांत, इथे अडचण येते. कलेक्टर कार्यालय नंतरचा विषय, इथे अडचण येते. ह्या ज्या मेन आहेत, या मेन ज्या अथॉरिटी आहेत, या 5 अथॉरिटी, इथे अडचण येते आपल्याला. खरं ॲक्च्युली रेव्हेन्यू अथॉरिटीचं काम फक्त नोंदी घालणं आहे. एखादा दस्त कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त मेहरबान कोर्टाकडेच आहे. रेव्हेन्यू अथॉरिटीची जे कार्य आहे ते फक्त नोंदी घालण्याचं आहे. तरीसुद्धा बऱ्याच वेळेला रेव्हेन्यू अथॉरिटीकडनं तलाठी म्हणा, सर्कल म्हणा, तहसील कार्यालय म्हणा किंवा प्रांत कार्यालय म्हणा, इथून बऱ्याच वेळेला दस्त व्यक्ती घेऊन गेल्यानंतर, अर्ज दिल्यानंतर 7/12 सदरी फेरफार होऊन 7/12 सदरी नोंद करताना ऑब्जेक्शन लावलं जातं.
ॲक्च्युली ऑब्जेक्शनची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःच बघितलं की आम्ही रजिस्टर दस्त केला आहे, तो पण दुय्यम मग ऑब्जेक्शन लागायला पाहिजे तर खरं पहिल्यांदा इथेच ऑब्जेक्शन लागायला पाहिजे. दुय्यम निबंधक कार्यालयात इथे ऑब्जेक्शनच लागत नाही. व्यवहार व्यवस्थित होतो, पूर्ण होतो व्यवहार. आणि हे पुन्हा कार्यालय बाजूलाच राहतं. खरं मग जे हेलपाटे सुरू होतात त्या सर्वसामान्य माणसाचे, ते इथेच हेलपाटे सुरू होतात. हे कार्यालय बाजूला राहतं. जिथनं मूळ जो सुरुवात झाली त्या अडचणीची, ते कार्यालय बाजूला राहतं. पुन्हा हे या आपल्या सर्वसामान्य माणसाचा हेलपाटा इथे सुरू होतो. ॲक्च्युली जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथेच प्रथमतः तो दस्त खरंच व्यवस्थित आहे का, सगळ्या कागदोपत्रीची पूर्तता झाली आहे का, सगळा व्यवहार व्यवस्थित आहे का, हे जर का इथेच तपासलं गेलं तर खाली बाकीच्यांना कुणाला बर्डन येणारच नाही. कामाचं व्यवस्थित काम होऊन जाईल आणि नोंद पण व्यवस्थित होऊन जाईल. नंतर ऑब्जेक्शन लावण्यात अर्थच बनत नाही नोंदीला. जर का व्यवहार पूर्ण झाला आहे, ज्या सर्वसामान्य आपल्या माणसाने आहे तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी जो काही त्याने कुठून कुठून कसे कसे ते पैसे गोळा करून रकमा आणून ते दिलेला असतो. मग काही वेळेला थोड्या दिवसांनी काय होतं, विक्रेत्याचं पण मन बदलतं. मग परत विक्रेता पण म्हणतो, नाही रे बाबा आता मी काय करू शकत नाही, माझी पोरं नाही म्हणतात. नाही रे बाबा आता काय करू शकत नाही, माझे सहिस्सेदार नाही म्हणतात. आणि कधी कधी ह्याला विक्रेत्याला पैशाची गरज पडते आणि तो तिसरा व्यवहार करत बसतो मग तिसऱ्या माणसाशी. अशा काही गोष्टी घडतात. त्यामुळे अशा व्यवहाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या झटपट, ते म्हणतात ना झटपट पटापट, त्या गोष्टी या व्यवहारात झाल्या पाहिजेत असं माझं पण मत आहे. सातबाराला जर का नोंद नाही झाली तर काय होईल? एकतर सातबाराला नोंद नाही झाली तर पुढे दुसरा व्यवहार करताना अडचणी येतील. त्यानंतर काही सरकारी योजना असतील त्याचा लाभ घेता येणार नाही. तसेच आपल्याला कर्ज प्रकरण करायचे असतील तर तिथे अडचणी येतील. त्यामुळेच सातबारावर नोंद होणे ही एक अत्यावश्यकच गोष्ट आहे. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. धन्यवाद.